पत्रकार परिषदेच्या आधीचा एक शेवटचा मुद्दा आम्हाला आपल्याला सांगायचा होता. आमच्या थेट विषयाशी संबंधित नसलेला पण आम्हाला कार्यकर्ते म्हणून महत्वाचा वाटणारा. काही दिवसांच्या पूर्वी आपण लोकांनी पाहिलं असेल की कस्तुरबा हॉस्पिटल मधल्या एका पुरुष नर्सने प्रबोधनकारांचं एक पुस्तक देवळाचा धर्म आणि धर्माची देवळं आणि दिनकरराव जवळकरांचं देशाचे दुश्मन ही दोन पुस्तकं त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी काही लोकांना भेट दिली. तिथल्या एक महिला नर्स ज्या होत्या त्या म्हणाल्या की ही पुस्तकं तुम्ही का देताय आणि का देताय इथपर्यंत ठीक आहे. तो माणूस अत्यंत पोलाइटली सगळ्यांशी बोलतोय. तुम्ही व्हिडिओ पाहिलं तर लक्षात येईल. शेवटी त्या बाईंनी ते पुस्तक त्यांच्या तोंडावर फेकून मारलेलं आहे. आता देशाचे दुश्मन हे पुस्तक आज आम्हाला या क्षणी मिळालं नाही, पण आम्हाला प्रबोधनकारांच्या बद्दलचं प्रेम का आहे? कारण प्रबोधनकार हा आम्हाला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातला महत्वाचा माणूस वाटतो आणि आम्ही जे काम करतो आहोत ते आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे वारसदार म्हणून काम करतोय असं म्हणून वाटतं. त्यामुळे आमच्या मराठीच्या आंदोलनाचं जे काम आहे ते आम्ही करतच राहू. पण इथे आलेल्या पत्रकार मित्रांना आम्ही प्रबोधनकारांचं हे पुस्तक आमच्या वतीने भेट देत आहोत. आम्ही काढूया ना शेजुळे सर. ज्यांना दिनकरराव म्हणजे प्रबोधनकारांचं पुस्तक पचणं सुद्धा कठीण आहे. दिनकरराव जवळकरांचं तर लोकांना अजिबातच पचणारं पुस्तक नाहीये. त्यामुळे हे पुस्तक पचण्या इतपत मेटाबॉलिझम लोकांचा चांगला हो अशा प्रकारच्या मी सदिच्छा देतो सगळ्यांना. म्हणजे जे पक्ष त्यांचा वारसा सांगतात त्यांना, ज्यांनी त्याचं हे अशा प्रकारे पुस्तक तोंडावर फेकून मारण्याचं समर्थन केलं त्या सगळ्यांना, आणि अशा प्रकारे आंबेडकरी चळवळीत काम करणारा एक कस्तुरबा हॉस्पिटल मधला कर्मचारी प्रबोधनकार आणि दिनकरराव जवळकरांचं पुस्तक देणं महत्वाचं मानतो. ही महाराष्ट्रातली प्रबोधनाची आणि शहाणपणाची परंपरा जिवंत असल्याचा पुरावा आहे असं मी मानतो आणि आम्ही त्यांना आमचे मित्र मानतो आणि हे काम आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी केलंय. अशा प्रकारची माणसं वाढवत अशा प्रकारच्या आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद.